तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती। तर पीक विमा योजना या योजनेचा एक व्हॉट्सअप नंबर आहे। या व्हॉट्सअप नंबरवरून आपण माहिती पाहणार आहोत की तुम्हाला कोणत्या पिकासाठी किती विमा हा भरावा लागतो व त्यावर तुम्हाला किती शासन अनुदान मिळतं आणि हे सर्व किती हेक्टरवर मिळतं याविषयीची माहिती आपण त्या व्हॉट्सअप नंबरवरून पाहणार आहोत। ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्हाला या पीक विमाबद्दल माहिती मिळवण्यासाठी या व्हॉट्सअप अकाउंटवरती यायचं आहे। या व्हॉट्सअप अकाउंटवरती तुम्हाला येण्यासाठी एक PM किसान या योजनेचा अधिकृत व्हॉट्सअप नंबर आहे। तो नंबर आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करून याच्यावरती तुम्हाला हाय असा मेसेज टाकायचा आहे। हाय असा मेसेज टाकल्याच्या नंतर तुम्हाला तिकून रिस्पॉन्स जो आहे तो मिळणार आहे। तो अशा प्रकारचा मिळणार आहे। तर वेलकम टू PMFBYJ चॅटबोट। तर यामध्ये तुम्हाला खाली असे ऑप्शन दाखवले जातील, त्यामधून तुम्हाला सी ऑल ऑप्शन याच्यावरती क्लिक करायचं आहे। यामधील या ड्रॉपडाऊनमध्ये प्रीमियम कॅल्क्युलेटर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्रीमियम कॅल्क्युलेटरवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला प्रीमियम कॅल्क्युलेटर सीझन इयर ऑप्शन असं प्रकारे दाखवलं जाईल। म्हणजेच तुम्हाला तुमच्या पीक विम्यासाठी कोणत्या सीझनविषयीची माहिती पाहिजे आहे, त्यामध्ये खरीप 2025 याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्हाला इतर देखील सीझनची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करू शकता। प्लीज एंटर द स्टेट नेम, तुमच्या राज्याचं नाव हे तुम्हाला टाकायचं आहे। हे टाकल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला नाव टाकायचं आहे। हे नाव टाकल्याच्या नंतर तुम्हाला त्यांच्याकडून परत एक मेसेज येईल, स्टेट लिस्ट। या लिस्टवरती तुम्ही पाहायचं आहे। यावरून तुम्हाला परत महाराष्ट्र याच्यावर क्लिक करून सेंड अशा प्रकारे करायचं आहे। तर हे सेंड केल्याच्या नंतर तुम्हाला पुढील माहिती दाखवली जाईल। त्यामध्ये तुम्हाला प्लीज एंटर द डिस्ट्रिक्ट नेम हे टाकायचं आहे। तर तुमचा जो काही जिल्हा असेल त्याचं नाव तुम्हाला येथे टाकायचं आहे। तर जिल्ह्याचं नाव टाकल्याच्या नंतर अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला सेंड करायचा आहे। सेंड केल्याच्या नंतर परत त्यांच्याकडून तुम्हाला एक डिस्ट्रिक्ट लिस्ट दाखवली जाईल, ज्यामधून तुमचा जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। तर तो सिलेक्ट केल्याच्या नंतर पुन्हा त्यांच्याकडून तुम्हाला माहिती मागवली जाईल, ज्यामध्ये सिलेक्ट क्रॉप मेन्यू तुम्हाला दाखवली जाईल। म्हणजेच तुमचं पीक निवडा। त्यामध्ये भरपूर पीक तुम्हाला दाखवली जाणार आहेत। त्यामधून आपण कपास म्हणजेच कॉटन हे निवडत आहोत। कॉटन हा मेसेज सेंड केल्याच्या नंतर तुम्हाला प्लीज एंटर युअर एरिया, म्हणजेच तुमचं हे पीक किती हेक्टरमध्ये असणार आहे त्याविषयीची माहिती टाकायची आहे। आपण एक ही माहिती येथे टाकूयात, म्हणजेच 1 हेक्टर अशा प्रकारची माहिती टाकल्याच्या नंतर तुम्हाला या पिकाविषयीची संपूर्ण माहिती ही येथे दाखवली जाणार आहे, ज्यामध्ये वर्ष 2025 सीझन खरीप, स्कीम PMFBY म्हणजेच योजना, स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगर आणि क्रॉप येथे तुम्हाला पाहू शकता। क्रॉप हा कॉटन आणि एरिया हा 1 हेक्टर, त्याच्यासाठी सम इन्शुरन्स हा तुम्हाला दाखवला जाईल, म्हणजेच त्याच्यावर मिळणारं अनुदान किती आहे हे तुम्हाला दाखवलं जाईल। फार्मर प्रीमियम म्हणजेच जो शेतकरी आहे त्याला भरावयाची रक्कम येथे दाखवली जाईल। त्याच्यानंतर प्रीमियम पेड बाय गव्हर्नमेंट याविषयीची माहिती आणि जी इन्शुरन्स कंपनी आहे याविषयीची माहिती व कॉल सेंटर PM किसान या योजनेचं जे कॉल सेंटर आहे त्याचा देखील नंबर तुम्हाला येथे दाखवला जाईल। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पिकाविषयीची किती अनुदान व किती रक्कम तुम्हाला किती हेक्टरवर मिळते, भरावी लागते याविषयीची माहिती तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवरून अशा प्रकारे मिळवू शकता। तर ही होती माहिती याविषयीची सविस्तर।